आज आपण या ठिकाणी बघितलं असेल 300 देशी प्रजातीची जवळपास 10,000 झाडं आज धाराशिव फाउंडेशन, त्याचबरोबर सिद्धेश्वर देवस्थान आणि वडगाव सिद्धेश्वर मधले ग्रामस्थ आणि तमाम सर्व धाराशिवकर या सगळ्याच्या संयुक्त विद्यमानं ही झाडं या ठिकाणी लावली जात आहेत। नुसतं झाडं लावलं की कार्यक्रम संपला इतक्या पुरतच वृक्षारोपणाचा कार्यक्रम मर्यादित न ठेवता आपण बघितलं असेल तर ह्या पूर्ण झाडाचं संवर्धन करण्यासाठी चारही बाजूनं कंपाऊंड वॉल या ठिकाणी घेण्यात आलंय। त्या प्रत्येक झाडाला ड्रीपची व्यवस्था केली गेलेली आहे आणि समाजातील प्रत्येक धर्माची जी पवित्र वृक्ष असते त्या पद्धतीनं तीर्थंकर गार्डन असेल, मुस्लिम समाजाचं कुराण गार्डन असेल, आपलं पौराणिक गार्डन असेल, या पद्धतीनं या सगळ्या झाडांचं लावण्याचं काम आज आपल्या सगळ्याच्या समक्ष या ठिकाणी होतंय। आणि सगळ्यात महत्वाचं मला माझ्यावरून एक आपल्या सगळ्यांना उदाहरण द्यायचंय की मी माझ्या वाढदिवसा दिवशी एक झाड लावलं होतं तडवळ्याला, तर मी जाता येता रोज बघतो ती झाड किती वाढलंय आणि आज जेव्हा त्या झाडाचं थोडंसं मोठं झालेलं दिसतंय किंवा त्याला बहार पकडलेलं दिसतंय तेव्हा एक वेगळं समाधान माणसाला मिळतं जे की कुठल्याच पैशातनं किंवा कुठल्याच गोष्टीतनं त्या ठिकाणी मिळू शकत नाही। माझं आपल्या माध्यमातून एवढंच आव्हान आहे की आज आपण आता ही झाडं लावतोय, एक एक वर्ष जसं ह्याला पूर्ण होत जाईल तेव्हा इथं ही सगळी जी 10,000 झाडं आहेत ती सगळी बहरलेली आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतील आणि या 10,000 मधलं एकही झाड जाणार नाही याची दक्षता आम्ही सगळेजण त्या ठिकाणी धाराशिव फाउंडेशन, मी असेल, आमदार कैलास पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे सगळे सहकारी आणि सगळ्यात महत्वाचं मला या ठिकाणी ढोले साहेबांचा आभार व्यक्त करायचे, परत मुळे आप्पांचं पण आभार व्यक्त करायचंय की त्यांनी ही सगळी यंत्रणा, ही झाडं आम्हाला उपलब्ध करून दिली। शास्त्रोक्त पद्धतीनं ती कशा पद्धतीनं लावली पाहिजेत त्याच्याही बाबतीतलं गायडन्स आम्हा सगळ्यांना केलं आणि आज आपण बघताय की रविवारच्या या दिवशी सगळे धाराशिवकर मिळून ही 10,000 झाडं लावण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण करतोय। निश्चित मनाचं समाधान आहे कारण आपण राहू न राहू पण ही झाडं आपण लावलेली मात्र कित्येक वर्ष अशीच्या अशी त्या ठिकाणी साक्ष देत राहणार आहे। आणि एक झाड काय करतं, काय महत्व आहे, मला वाटतं पर्यावरणामध्ये त्याचं अनन्यसाधारण महत्व आहे आणि ते कितीतरी वर्ष आधी पुढे टिकणार आहे, कित्येक पिढ्या त्याला बघणार आहेत, मला वाटतं याचं समाधान आहे। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।